पाकिस्तानात दहशतवाद्यांचं हत्यासत्र सुरू झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी सैफुल्लाची हत्या झालेली असतानाच आता हाफिज सईदचा उजवा हात शहनशाहचा सुद्धा गेम करण्यात आलाय। पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या टॉप कमांडरची हत्या होत असल्यानं भारतातून त्याचं स्वागत केलं जात आहे। पाकिस्तानात दहशतवाद्यांचं हत्यासत्र। हाफिज सईदचा शहनशाह ढगात। आधी खालिदवर नेम, आता आमिरचा गेम। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला। दहशतवादी तळ उद्ध्वस्त करतानाच पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या काही आकांचा खात्मा करण्यात आला। ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानमधले दहशतवादी कमांडर्सचं हत्यासत्र सुरू झालंय। दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदचा उजवा हात मानला गेलेल्या शहनशाह उर्फ आमिर हमजाचा पाकिस्तानमध्ये गेम झाला। आमिरवर अज्ञात बंदूकधारांनी गोळीबार केला। या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आमिरचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झालाय। आमिर हमजा हा लष्कर ए तोयबाचा संस्थापक सदस्य। आमिर हमजा हाफिज सईदचा उजवा हात होता। शहनशाह नावानं दहशतवादी वर्तुळात आमिरची ओळख होती। दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्याची जबाबदारी आमिरवर होती। जागतिक पातळीवर तो दहशतवादी म्हणून घोषित होता। आमिर हमजाचा गेम त्याच्या संघटनेच्या सहकाऱ्यांनीच केल्याची शक्यता नाकारता येत नाही। आमिरचा लष्कर ए तोयबाच्या प्रमुख पदावर दावा होता। त्याच स्पर्धेतून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आमिर हमजा हा हाफिज सईद बरोबरच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झालेला आहे। तो लष्कर ए तोयबाचा अतिशय वरच्या दर्जाचा अधिकारी आहे। अर्थात आता हाफिज सईदनी आपल्या लष्कर ए तोयबाची कमांड जी आहे ती आपल्या मुलाकडे सोपवलेली आहे। त्याच्यामुळे जर हमदाने काही बोलला असेल तर त्याच्यावर लष्करच्या लोकांनीच काही कारवाई केल्याची शक्यता नाकारता येत नाही। आमिर हमजा म्हातारा झाला होता। तो अलीकडे फार सक्रियही नव्हता। ISIला आमिर हमजा डोईजड झाला असावा। त्यातून ISIनंच त्याला संपवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। की पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ज्या वेळेला एखादा दहशतवादी म्हातारा होतो, तो आजारी पडलेला असतो, तर ते त्यांना मारायचा प्रयत्न करतात कारण म्हाताऱ्या दहशतवादाचा त्यांना काही फारसा फायदा नसतो। त्याच्यावरती विनाकारण जास्त पैसे खर्च करावे लागतात। तर त्याला ISIने मारलं का अशी सुद्धा कारणं पुढे येऊ शकतात। काही दिवसांपूर्वी दहशतवादी सैफुल्ला यालाही अज्ञातांनी ढगात पाठवलं होतं। त्यानंतर आमिर हमजाचा भर दिवसा गेम झाला। गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांच्या आकांचा खात्मा कोण करतंय याबाबत भारतात उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।